यावेळी महत्त्वाची बातमी आपण इथे घेतोय ती म्हणजे दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं पार्थिव अहमदनगर इथल्या माणिक चौकामधील घरी आणण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता। काल सदाशिव अमरापूरकर यांचं मुंबईत दीर्घ आजारानंतर निधन झालं होतं। आज अमरापूरकर यांच्या पार्थिवावर अहमदनगरमधील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। ही दृश्य आपण बघू शकतो। अहमदनगर म्हणजे सदाशिव अमरापूरकरांचं मूळ गाव आणि त्याच गावी जाऊन त्यांचं आज आपण बघतोय की अखेरचा प्रवास सुरू होणार आहे। आज पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। काल परवा पहाटे 2:45च्या सुमारास फुफ्फुसाच्या आजारानंतर सदाशिव अमरापूरकर यांचं निधन झालं होतं आणि एक मोठी शोककळा, एक मोठी पोकळी पसरलेली होती। आपल्याला माहिती आहे की त्यांचा अभिनय ज्या तऱ्हेने एक वेगळी त्यांची शैली होती, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपलं एक अधिराज्य गाजवलं होतं, आपली एक छाप पाडली होती। अर्थात आपल्याला माहिती आहे की हा माणूस द्वयी होता, केवळ एक अभिनेता किंवा एक कलाकार म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकत नाही। त्यांनी अनेक निगेटिव्ह रोल्स जरी केले असले अनेक चित्रपटांमध्ये, मात्र प्रत्यक्ष जगताना अतिशय पॉझिटिव्ह होते, अतिशय मदत करणारे, सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेणारे, कृतज्ञता निधी त्यांनी जमवला। त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातला कुठलाही कायदा असो, त्याच वेळेस ज्यावेळेस दाभोळकरांची हत्या झाली तर जर का मारेकरी नाही सापडला तर आपला राज्य काय अराजकतेकडे जातो आहे का, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली होती। म्हणजे समाजामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांना अतिशय सकारात्मक रीतीने पाहून त्यांच्यावरती एक ठोस असे विचार त्यांचे होते। असे सदाशिव अमरापूरकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काल आपल्यातून गेलं। आज आत्ता आपण दृश्य त्यांची बघतोय। अहमदनगरमधली निखिल चौकर आपले प्रतिनिधी आहेत तिथे। निखिल, आपण बघतोय अर्थातच अत्यंत शोकाकुल असं वातावरण असणार। नगरमधला अर्थातच हा तडफदार तरुण पुण्या मुंबईत पुढे आला आणि एक अतिशय अधिराज्य त्यांनी सिनेसृष्टीवर आणि नाट्यसृष्टीवर देखील गाजवलं। अतिशय भावनाविवश असं वातावरण असेल, काय सांगाल? नक्कीच सदाशिव अमरापूरकर हे अहमदनगर जिल्ह्यातल्या अमरापूर या गावातले सुपुत्र आहेत आणि आज त्यांनी या छोट्याशा गावाचं नाव आज पूर्ण सिनेसृष्टीमध्ये झळकवलेलं आहे। आज सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या अहमदनगर शहरातल्या माणिक चौक येथील राहत्या घरी आणण्यात आलं आणि या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आज कला साहित्य क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्याचप्रमाणे आज एक थोड्याच वेळामध्ये त्यांची अंत्ययात्रा इथून आता म्हणजे सुरू होत आहे आणि दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहे। अहमदनगर शहराच्या बाहेरच असलेल्या अमरधाम येथे त्यांच्यावर हे आज अंत्यविधी होणार आहेत। एकंदरीतच संपूर्ण गावामध्ये आज अमरापूर गाव देखील बंद करण्यात आलं होतं आणि या गावामध्ये सामुदायिक श्रद्धांजली देखील आज सदाशिव अमरापूरकर यांना वाहण्यात आलेली आहे आणि एकंदरीत एक हळहळ लावणारी घटना घडली आहे, शोककळा सगळीकडे पसरलेली आहे। धन्यवाद निखिल, ही माहिती दिल्याबद्दल। निखिल चौकर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। तर आपण बघतोय की अहमदनगर इथे शोककळा पसरलेली आहे। ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की एक हरहुन्नरी आपला एक तरुण आणि पुढे पूर्ण देशात त्यांनी आपल्या अभिनयाने एक छाप पाडली। आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।